नमस्कार प्रेक्षकांनो, सावळ्याची जणू सावली मालिकेच्या जबरदस्त ट्विस्टमध्ये आता आपण पाहणार आहोत की आता सारंग आणि सावली भर पंढरपूरमध्ये विठ्ठल नामाचा जयघोष करत अखेर त्यांनी वारी केलेली असते। इकडे आता रात्र होता क्षणी सखदेव आता त्याच्या बेडरूममध्ये झोपलेला असतो। शेजारीच आता जयंतीसुद्धा झोपलेली असते। अचानक सखदेव एक भयंकर स्वप्न बघतो आणि पटकन आता सखदेवला जाग येते। सखदेवला खूप त्रास होऊ लागतो आणि वाकड्या तोंडाने आता सखदेव हा जयंतीला हाक मारत उठवण्याचा प्रयत्न करू लागतो, पण जयंती आता गाढ झोपेत असते आणि आता सखदेवचे हातपाय सुद्धा वाकडे झालेले असतात आणि सखदेवला खूप त्रास होत असतो आणि जयंतीला हाक मारता क्षणी आता त्या क्षणी खूप त्रास होऊन सखदेव आता तसाच बेशुद्ध होतो। त्या क्षणी आता विठ्ठलाची सखदेवांवरती कृपादृष्टी झालेली असते आणि विठ्ठलाने आता सखदेवचा तो पॅरालिसिसचा आजार एकदम बरा केलेला असतो। एका झटक्यात आता सखदेवला जाग घेऊन टणकन सखदेव उठून बसतो। सखदेवचा हात सुद्धा आता व्यवस्थित झालेला असतो आणि सखदेव आता इकडे तिकडे बघू लागतो। त्यानंतर सखदेव आपला हात त्याच्या चेहऱ्याजवळ नेतो आणि त्याचा वाकडा चेहरा सुद्धा आता एकदम सरळ झालेला असतो आणि आता ते बघताच मोठा चमत्कार झाला हे सखदेवच्या लक्षात आलेलं असतं आणि त्या क्षणी आता सखदेव उठून उभा राहतो आणि चालता येतं का नाही हे बघतो आणि सखदेवचे हात पाय सगळं काही ठीक झालेले असतात आणि सखदेवच्या हातात सुद्धा आता ताकद आलेली असते। सखदेवचा चेहरा सुद्धा व्यवस्थित झालेला असतो। पुन्हा एकदा सखदेव सगळं काही व्यवस्थित झाल्याची खात्री करतो आणि त्या क्षणी आता इकडे जयंतीला जाग येते आणि डोळे उघडताच आता जयंती समोर सखदेव उभा असलेला जयंती बघते। जयंतीला मोठा धक्काच बसलेला असतो। पटकन जयंती आता तिच्या तोंडावर हात नेते आणि म्हणते की अरे देवा, हे मी काय बघते। आणि तेवढ्या जयंतीच्या आवाजाने सगळेजण मेंदळ्यांच्या घरचे आता त्या बेडरूममध्ये येतात। चंद्रकांतराव, तिलोत्तमा, नील, सोहम, बबलू सगळेजण आता सखदेवला बघतात। चंद्रकांतरावांना खूप आनंद झालेला असतो। चंद्रकांतराव म्हणतात की अरे सखदेवा, तू तर बरा झाला। आणि आपल्या स्वतःकडे बघत सखदेव म्हणतो की होय, आणि लगेच हात जोडत सखदेव म्हणतो की सगळी पांडुरंगाची कृपा। तर आता सगळेजण आता खुश होतात। तिलोत्तमा पांडुरंगाला हात जोडते। नील म्हणतो खरंय पांडुरंगाचीच कृपा म्हणावं लागेल। नील म्हणतो की वारीचे दिवस चालू आहे आणि ही कृपा म्हणजे पांडुरंगाचीच। आणि लगेच आता सोहम म्हणतो की बोला पुंडलिक वरदेव श्री हरी विठ्ठल, आणि पुन्हा सगळेजण विठ्ठल नामाचा जयघोष करतात। पंढरीनाथ महाराज की जय असे म्हणता क्षणी आता सगळ्यांना खूप आनंद झालेला असतो। आणि आता दुसऱ्या दिवशी परतीच्या मार्गावरून सगळी वारीकरी मंडळी आता मेंदळ्यांच्या घरी येणार असतात। त्यासाठी आता जंगी तयारी सुरू झालेली असते। सोहम, बबलू आता सगळं घर दीपमाळांनी उजळून टाकतात आणि फुलांनी सजवतात आणि तेवढ्यात आता नील तिथे येतो आणि इकडे आता ऐश्वर्या, तारा बसलेल्या असतात। तेव्हा आता नील म्हणतो की ऐश्वर्या, मला वाटतंय तिथे बसेपर्यंत तू जर यांना मदत केली ना कामामध्ये तर बरं होईल। आणि तेवढ्यात ताराचा हात धरत ऐश्वर्या ताराला थांबवते आणि नीलला सांगते की हे बघ नील, या अशा फालतूकड्या कामापेक्षा माझ्याकडे खूप महत्त्वाचे कामं आहेत, सो प्लीज यू कॅरी ऑन असे म्हणत आता ऐश्वर्या त्यांना ते काम करावयास सांगते। आणि तेवढ्यात आता सावली वहिनी येणार म्हणून सोहम आता खूप भराभर कामं करत असतो आणि ते बघून आता तारा म्हणते की मला जर माहिती असतं ना त्या सावलीसाठी सोहम एवढं काही करतोयस आणि सोहम असा वागतोयस तर मी त्याच्याशी लग्नच केलं नसतं। आणि ऐश्वर्या म्हणते की असं काय बोलतेस, आता तू झालंय लग्न, आता होऊन गेलं, तेव्हा आता या गोष्टीचा तू विचार करू नकोस, तू ना आता फ्युचरकडे लक्ष दे। इकडे आता अमृता पटकन वारकऱ्यांसाठी किचनमध्ये जाऊन पापड तयार करत असते। पापड आता तळलेले पापड बघून आता जयंतीला वास येतो आणि जयंती किचनमध्ये येते। जयंती म्हणते अरे वा अमृता वहिनी, तुम्ही तर पापड तळताय। पटकन जयंती आता पापड खायला लागते आणि तेवढ्यात अमृता जयंतीला थांबवते आणि म्हणते की त्याचं काय आहे ना, मी तुम्हाला सांगते, अहो वारकरी मंडळी आल्याशिवाय आपल्याला जेवता येत नाही, कारण असं म्हणतात की परतीवरून येणाऱ्या प्रत्येक वारकऱ्यामध्ये विठ्ठलाचा अंश असतो। आणि जयंती म्हणते खरंय, मी त्याचीच वाट बघते। जयंती आता पापड खाऊ लागते पण अमृता पटकन जयंतीला थांबवते। तेवढ्यात बबलू तिथे येत वारकरी आल्याचे अमृताला सांगतो। अमृता जाताच इकडे आता लगेच जयंती पापड खाऊ लागते। तेवढ्यात जयंती समोर करून बबलू उभा राहतो आणि हसतच आता जयंती म्हणते की अगोदर वारकऱ्यांची सेवा आणि मग आपली सेवा। तर बबलू म्हणतो अगोदर पापड खाली ठेवा। जयंती आता पापड खाली ठेवते आणि इकडे आता जगन्नाथ हा भैरवीला कॉल करतो। जगन्नाथचा फोन आल्याबरोबर भैरवी म्हणते की बोला जगन्नाथराव। तेव्हा आता जगन्नाथ म्हणतो की भैरवीजी, पैसे कमवून देण्याचं यंत्र
तुमच्याकडे नाही आहे तेव्हा मला वाटतंय तुमच्याकडे बराच वेळ असेल आणि तुम्ही ना रिकाम टेकड्या बसलेल्या असतील, बरोबर ना? तर आता भैरवीला राग येतो आणि लगेच आता जगन्नाथ म्हणतो की तुमच्याकडे जरा वेळ असेल तर जरा टी व्ही लावता का? आणि लगेच आता भैरवी म्हणते की सकाळी सकाळी जगन्नाथ कशाला डोक्यात जातोयस तू? तर आता जगन्नाथ म्हणतो आहे लावता का जरा टी व्ही? आणि भैरवी आता टी व्ही लावते तर त्यामध्ये एकच न्यूज असते, सारंगची न्यूज. आणि लगेच आता न्यूजवाले म्हणतात की रूपम कॉस्मेटिकचे CEO सारंग मेंदळे यांनी सासू सासऱ्यांना कावडीमध्ये बसून वारी घडवली, पांडुरंगाची वारी. आणि त्यानंतर आता जगन्नाथ हा भैरवीला म्हणतो की आलं का काही लक्षात येतंय? पटकन आता भैरवी टी व्ही बंद करते, भैरवीला राग आलेला असतो. आणि जगन्नाथ म्हणतो की आत्तासुद्धा लक्षात येतंय का? आणि विचार करा, आता तरी सावलीचा आवाज सारंग समोर यायलाच हवा. आणि लगेच आता भैरवी म्हणते की जगन्नाथ तुला जेवढा विश्वास आहे त्याच्या कैक पटीने मला सावलीवर विश्वास आहे आणि सावली मला दिलेलं वचन कधीच मोडू शकत नाही असे ठणकावून भैरवी जगन्नाथला सांगते. भैरवी म्हणते की राहिला प्रश्न तुझा जगन्नाथ, आजपर्यंत तू या भैरवीला संपवण्याचे खूप प्रयत्न केले पण सगळे तुझे प्रयत्न अयशस्वी झाले एवढं तू लक्षात ठेव. जगन्नाथ म्हणतो की हे बघ भैरवी, एक गोष्ट लक्षात ठेव, मी एक स्वप्न बघितलं होतं सारंग सावलीच्या आनंदी संसाराचं आणि माझं ते स्वप्न आज पूर्ण झालं. आणि आज मी दुसरं स्वप्न बघतोय की कधी तुझ्या एकदा साम्राज्याला काडी लागेल आणि तुझं साम्राज्य उद्ध्वस्त होईल ना, हे ते आहे स्वप्न. आणि इकडे आता मेंदळ्यांच्या दरवाजात एकनाथराव कान्हू, सारंग आणि सावली आलेले असतात. मोठ्या प्रेमाने सगळेजण त्यांना सामोरे जातात. सोहम आणि बबलू त्यांच्यावर फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव करतात आणि मोठ्या आदराने भक्तिभावाने बोला पंढरीनाथ महाराज की जय असे म्हणत सारंग सावली सगळेजण विठ्ठलाचे पुन्हा एकदा नाव घेतात. आणि त्यानंतर प्रेमाने अमृता ही पुढे येते, सारंग सावलीच्या पाया पडते, त्यानंतर अमृता पाया पडते ती एकनाथरावांच्या. आणि त्याचबरोबर आता एकनाथराव अमृताला आशीर्वाद देतात की अष्टपुत्र सौभाग्यवती भव. आणि तो आशीर्वाद ऐकताच आता अमृता खूप खुश झालेली असते. तर सगळेजण आता कुतूहलाने एकनाथरावांकडे बघतात आणि तेवढ्यात आता अमृता बाजूला जाते तर सारंग सावली आतमध्ये येऊ लागतात. आणि त्याच वेळेस आता तिलोत्तमा पुढे त्यांना थांबवते आणि म्हणते की सारंग, अगोदर मला एक गोष्ट सांग, रात्रभर तू कुठे होतास? इकडे रात्रभर तुझी आई इकडे काळजी करत होती आणि तू या पोरीसाठी कुठे भटकत होतास आणि तू या पोरीच्या मागं जाऊन स्वतःच्या अंगावरती का असं संकट ओढून घेतलं सारंग? आणि तेवढ्यात आता सावली म्हणते की तिलोत्तमा मॅडम, तर हाताची घडी घालून तिलोत्तमा म्हणते की बोला ना मॅडम बोला. तेव्हा आता सावली म्हणते की सारंग सरांनी कोणतंही संकट अंगावर ओढून घेतलेलं नाहीये आणि पण त्यांनी एक खूप मोठी गोष्ट केल्याची आता सावली आता तिलोत्तमाला बोलून घडलेली सगळी हकीकत सावली आता तिलोत्तमाला कथन करते. आणि सारंगने भर पावसात कसं आहे गाडीवरती सारंग सर आले आणि त्यानंतर सारंगची गाडी कशी बंद पडली, त्यानंतर सारंगला विठ्ठलाच्या रूपात सायकलवाला कसा मिळाला, सायकलवर येऊन सारंग कसा सावलीपर्यंत पोहोचला. आणि त्यानंतर आता मोठ्या आदराने कान्हू आणि एकनाथरावांना म्हणजे माझ्या आईबाबांना वारी घडवण्यासाठी आता वारीचे पांडुरंगाचे दर्शन घेण्यासाठी आता कावड तयार करून त्यामध्ये बसून आता माझ्या आईबाबांना कशी वारी घडवली याची सगळी हकीकत सावलीने आता तिलोत्तमाला सांगताच आता सगळ्यात मोठा धक्का तिलोत्तमाला बसलेला असतो. ते ऐकताच आता ऐश्वर्या म्हणते की सारंग, एवढ्या क्रिटिकल कंडिशनमध्ये पाऊस असताना हे तू सगळं कसं काय केलंयस? आणि ऐश्वर्या म्हणते की हे बघ सारंग, तू रूपम कॉस्मेटिकचा ओनर आहे, तेव्हा हे सगळं तू कुणासाठी केलं आणि याची काय गरज होती? आणि हे सगळं तू या मूर्ख मुलीसाठी केलं का? आणि हिने तुझ्यासाठी आजपर्यंत काय केलं रे सारंग? असे ऐश्वर्या बोलते. आणि ऐश्वर्या म्हणते की हे सगळं काही करताना जर तुला काही झालं असतं तर? तेवढ्यात सारंग म्हणतो की विठ्ठलाची कृपा, विठोबा होताना मला सांभाळून घ्यायला. आणि तेवढ्यात आता सारंगचे पांडुरंग होताना मला सांभाळून घ्यायला हे बोलणे ऐकताच तिलोत्तमा म्हणते की सारंग, ही तुझी भाषा नाहीये, काही लोकांनी तुला बडवलंय आणि त्यामुळे त्यांना जे वाटेल ना ते तू करतोयस. आणि लगेच आता इकडे तिलोत्तमा एकनाथरावांना म्हणते कावो, तुम्हाला जर वारी जमणार नव्हती तर मग कशाला करायची आणि कशाला दुसऱ्याला सुद्धा कष्ट द्यायची? एकनाथराव आता खाली मान घालतात. आणि तेवढ्यात आता सारंग म्हणतो की आई, मी माझं कर्तव्य पार पाडलं. तर तिलोत्तमा म्हणते तू माझा मुलगा आहेस सारंग,
सारंग म्हणतो की तुझा मुलगा आहे म्हणूनच कर्तव्य मी पार पाडलंय. आणि तिलोत्तमा म्हणते की बस सारंग बस, मला आता काहीच ऐकायचं नाही. आणि रागाने तिलोत्तमा आतमध्ये निघून जाते. आणि तेवढ्यात तिलोत्तमा आतमध्ये गेल्यानंतर आता एकनाथराव म्हणतात की सखदेव कुठे. तर चंद्रकांतराव सखदेवला हाक मारून बोलावतात. आणि सखदेव स्वतःच्या पायाने तिथे चालत आलेचे बघताच आता सारंग सावलीला बसतो तो आश्चर्याचा तिसरा मोठा धक्का. सखदेव बरा झालेला त्यांच्यासमोर आलेली असते. एकनाथरावांचा आनंद गगनात मावेनासा झालेला असतो. आणि पटकन आता सखदेव ठीक झालेला बघून सावली प्रेमाने सखदेवला मिठी मारते. सावलीच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागतात. तर सखदेव एकनाथरावांनी कान्हूच्या पाया पडतो. आणि लगेच आता एकनाथराव म्हणतात की पांडुरंगा तुझी माया खरंच काही कळत नाही. पांडुरंग हरी वासुदेव हरी असे म्हणत पुन्हा एकनाथराव पांडुरंगाच्या पाया पडतात. आणि तुम्ही सगळ्यांनी मिळून जी वारी केली ना त्याचंच हे फळ असल्याचे सखदेव बोलतो. आणि लगेच आता सारंग पुढे येत म्हणतो की दादा पांडुरंगांनी तुला नवीन आयुष्य दिलंय आणि आता हे आयुष्य रडत बसण्याचं नाहीये. सारंग म्हणतो की आता असंच हिमतीने उभं राहायचं. आणि खऱ्या अर्थाने लगेच आता सावलीने सखदेवच्या खांद्यावर डोकं ठेवलेलं असतं. आणि खऱ्या अर्थाने सावली खूप खुश झालेली असते. आज जीवाभावाचा आपला दादा पुन्हा बरा झाला यामुळे सावलीला खूप आनंद झालेला असतो. तर आता सारंग आणि सावली विठ्ठलाच्या वारीवरून निघताच इकडे त्याच रात्री विठ्ठलाने मोठा चमत्कार करून सारंग सावलीच्या भक्तीचा अनोखा नजारा दाखवून आता एका झटक्यात सखदेवला पॅरालिसिसच्या झटक्यातून बरं केलेलं असतं. आणि त्यानंतर आता भर दरवाज्यात येऊन एकनाथरावांच्या मुखातून ज्या वेळेस आता अमृता पाया पडते त्याच वेळेस अष्टपुत्र सौभाग्यवती भव असा एकनाथरावांनी आता आशीर्वाद देताच आता विठ्ठलाच्या पुण्याईने आता अमृता कशी प्रेग्नंट राहणार. आणि इकडे आता सखदेव बरा होऊन सारंग सावलीचा संसार कसा आनंदाने सुरू होणार हे बघण्यासाठी आणि सावळ्याची जणू सावली मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.